आज बनवते चिली पनीर. चिली पनीरसाठी आपण सामग्री सांगतो तुम्हाला. कांदा आहे, त्या उभ्या चौकोनीमध्ये कापून घेतलेत. परत कांद्याची पात आहे ती बारीक कापून घेतले. परत आपली कोथी काय बोलतात ह्याला, शिमला मिरची चौकोनी कापून घेतली. अद्रक आहे, अद्रक बारीक कापून घेतले. परत कोथिंबीरच्या काड्या बारीक कापून घेतल्यात. आणि आपली लसूण आहे, लसूण बारीक कापून घेतले. इथे बघा पनीर आपलं तयार झालेलं आहे डीप फ्राय करून. आपण डीप फ्राय करायला याच्यात वापरलं आहे पनीर आहे. परत चिली पावडर आहे, त्यात पाण्यात मिक्स करून एकदम पनीरवर टाकलं आहे. परत काळी मिरी पावडर आहे, तेच ते असतं काहीच. आणि कॉर्नफ्लॉवर आहे, बाकीचं काय नाही. आणि बघा डीप फ्राय करतोय मस्तपैकी. मीठ नाही लावलं आम्ही. आमच्या या मास्टर शेफ मस्त बनवत आहेत आणि आम्ही ते बघतोय आणि मजा घेतोय फक्त आणि फक्त. बघा कांदा तुम्हाला काय होतं दाखवतो. आमचे होणार स्टुडंट म्हणजे आमच्या मॅडम. हे बघा तुबुताई, कशात तुबुताई? रडकी मावशी आणि रडकी. आणि आज आमच्या श्रुतीताई. कसं चाललंय तुमचा अभ्यास? असा मोबाईलवर ते अभ्यास करतात तुम्ही. तुमचा उद्या पेपर आहे ना. कोणाशी बोलतोयस तू? तुम्ही काय करतायत? मी नॉन फॅसिलिटी म्हणून ओके कन्सेप्ट आहे ती शोधत होती, पण मी चुकून माझ्या गॅलरीत आली आणि व्हिडिओ बनवते. गाईज बघा, अशा टाइमपास करणाऱ्या मॅडम आहेत. अभ्यास करायला सांगा. मी काल रात्रीपर्यंत 2 वाजेपर्यंत अभ्यास करत असते. हो वाव, मी 2 वाजेपर्यंत जागवत होतो. मला दिसल्या नाहीत तुम्ही थोड्याफार. आज तू बाहेर होतास ना. In-house facility काय पण of बोलतात market. गाईज, काय पण बोलतात ना. निष्ठात व टाइमपास काकांची सॉरी नाही बघणार तुम्ही. हा पाठ आम्ही क्रॉप करून टाकू. ते बघा डीप फ्राय चाललंय बरोबर एकदम मस्तपैकी. तुम्हाला तिथंच message आला आहे मनीषा. आम्हाला मेसेज म्हणजे स्नॅप आलाय. स्नॅप भावाचा आहे, बाच्याचा. बघून घ्या. मावशी बोलते चपात्या करणार आहेत की नाही? मी करणार नाही, मी नाही करणार चपात्या. सॉरी गाईज, तुम्ही बघू शकतात मी चपात्या करू शकत नाही, अजिबात नाही करणार मी. तर भेटू तुम्हाला चिली आपण फ्राय करताना. त्यामध्ये ना का बोलते मधी मला त्रास होतोय. तर आपण तेल टाकलंय, कढईमध्ये तेल टाकलंय. त्याच्यात आपण लसूण टाकले, अद्रक टाकलंय आणि कोथिंबीरीच्या काड्या टाकल्यात. आणि आत्ता आपण त्याच्यात टाकले शिमला मिरची आणि कांदा. आणि त्यात आपण हे सोया सॉस टाकलंय. टोस्ट करून घेतोय म्हणजे टॉस, तेच ते रेड चिली सोया सॉस टाकलाय. सोया सॉस नाही टाकला, सोया सॉस तिथे. सोया सॉस आधी टाकला, नंतर रेड चिली टाकली, नंतर ग्रीन चिली टाकली आहे. आणि आता व्हिनेगर टाकतोय जर असा. ते माझ्या बहिणीकडनं बॉटल उघडत नाही, ते सोडून द्या, ते तर नॉर्मल आहे. ते बघा पनीर तिथे एकदम मस्त फ्राय झालं आहे. फ्राय नाही, डीप फ्राय झाला आहे. ठीक आहे, आता जरा ह्याला परतून घेतात आमची बहिणी मास्टर शेफ उल्फ. मावशी तिथे लसूण सोलते. बघा एकदम मस्त चाललंय. हे मास्टर शेफ, मी शेफ. चीफ शेफ. हे आता कालचे असिस्टंट, मी असिस्टंट. सॉरी, मी मास्टर शेफ आणि मी त्यांचा असिस्टंट, जे की मी काहीच नाही काम करत. काय पाहिजे? तेल मस्त. बघा कलर बघा कसा आलाय मस्त तेलाला, एकदम मस्त. आता श्रुती मॅडमला त्रास द्यायला नको, कारण की ते अभ्यास करतात म्हणून आम्हाला शिव्या पडतील 4. आता तिकडे मावशी काय बनवते? आमटी आमटी आणि भात आहे आज खायला एक नंबर. आणि सोया चिल्ली सोबत काय कॉम्बिनेशन आहे बघा तुम्ही. खाऊन बघा, एकदा खाऊन बघा फक्त, काय तुम्हाला भारी लागेल ना, काय विषयच नाही. आणि काका मला बघतायत काय करतोय हा पोरगा, नुसता टाइमपास चाललाय निव्वळ, काय करायला आहे नाही म्हणून. आता बघा शेजवान चटणीची बाटली खोलली टी शर्टनी. म्हणजे बघा टी शर्ट मध्ये किती पॉवर असते का, की तो अख्ख्या भरणीचं झाकण उघडतं. किती चमचे टाकायचे? 2 चमचे बस झाले, बस होतील. नको मला गाईच तुमच्यासाठी. बघा माझी बहिणी बोलते तुम्हाला पाहिजे तेवढं टाका, तुम्हाला अख्खं पाहिजे अख्खं टाका, काय फरक नाही पडत, वांदा नाही क्या. आता हे कोथिंबीर बोलतोय, कांद्याची पात, ते गाईच तोंडात येतो. सॉरी. आणि ना मस्त याला, हा मी नवीन आहे गाईच नाही भिडू तू गाईच देखो. एकदम मस्त त्याला हलवून घ्यायचं, परतवून घ्यायचं एकदम. मग त्यात आपण काय टाकणार पुढची स्टेप? काय गरम झाले का? पाणी लावू का बोलते.
पंखा लावू का? कॉर्नफ्लोअरचं पाणी टाकणार. अच्छा कॉर्नफ्लॉवर. याच्यात जेमतेम आपण किती कॉर्नफ्लॉवर टाकतो? ते नाही चमच्यात नाही, एकूण रेसिपीत किती टाकतो आपण? गरज बसेल पडेल तेव्हा. अच्छा ठीक आहे. आणि इकडे आपण तेल तापत ठेवलेलं आहे, बघू शकतात. तेलमध्ये काय टाकलं आपण? मोहरी टाकली. आणि बघू शकतात एकदम मस्त कार्यक्रम चाललाय. सोबत काय याच्यात काय पॅक बी आहे की नाही? पॅक झाला मारून. अच्छा गाईड तुम्हाला दाखवायचं राहिलं, पण आम्ही पॅक मारून झालोय मस्तपैकी एकदम पद्धतशीर. कोकण सरबतचा पॅक मारलाय गाईड. आम्ही नॉन व्हेजिटेरियन आहेत म्हणून बघा. सोया पनीर चिल्ली खाते. सोया चिल्ली पण खातो आम्ही, माहिती आहे का तुम्हाला? सोया चिल्ली पण आमच्या याच्यात फेमस आहे. पण आज बोललो नवीन काहीतरी ट्राय करू म्हणून पनीर चिल्ली. तर बघू शकता त्यात आपण कॉर्नफ्लॉवर घेतला आणि त्यात मिक्स केलं आहे पाण्यात. आणि ते आता आपण पाणी आहे ना ते ह्याच्यात टाकणार चिल्लीमध्ये आपल्या. तर रेसिपीला कंटिन्यू करत राहा, लास्टपर्यंत थांबूत राहा, बघा आणि घरी बनवा आणि मस्त मस्त खा. तर बहीण बघा कशी हसते, मस्त हॅपीनेस तिच्यात गालावरच दिसते मस्तपैकी. आता याच्यात टाकलं आहे मस्त पाणी, कॉर्नफ्लॉवरचं पाणी. आता या पनीरचे पीसेस आहेत ते टाकलो आहे आपण. बघा तेल सांडवेल ती. तेल बघा असं तेल होऊ शकतं तुमच्या तेलाचा कलर. तर पकडून बघायचं नाही तर पडेल खाली. उगीच तुमचे सोया चिल्ली खाली पडायची आणि तुम्हाला जमिनीला किंवा तुमच्या गॅसला टेस्ट करायला द्यायला लागेल थोडीशी. त्यामुळे पकडीने नीट पकडा आणि नीट हलवा. आता त्यात बघा कशी खाली टाकलेली टाकते ती त्यात, म्हणजे काहीच. आणि तिथे बघा क्वालिटी बघा. आता बघा मस्त हे टॅमॅटो टाकलाय कट करून, बारीक नाही मीडियम बोलू शकतात. अरे काय मस्त पैकी लसूण पण टाकलाय. परत काय टाकला आता? जिरा. बघू शकतात व्ह्यू मस्त. काकांनी लावला एक्झॉस्ट फॅन, बघू शकतात. एक्झॉस्ट फॅन काय भारी. हळद टाकला. हिंग द्या हो मॅडम. तर बघा तो हिंग. आम्ही कुठला हिंग वापरतो? पिवळा हिंग का नॉर्मल हिंग? बघा लक्ष्मी. कुठला देऊ? लक्ष्मी दे. लक्ष्मी धर. मस्त इकडे पण आमची सोया चिल्ली झालेली आहे असं बोलू शकतो आपण. सोया चिल्ली नाही बनवली आपण. सॉरी पनीर चिल्ली. सोया चिल्लीची पण रेसिपी सेम आहे, फक्त त्यात सोयाबीन येतं आणि याच्यात पनीर येतं. बाकीचं काय नाही डिफरन्स. ठीक आहे. मी त्या आता डाळ टाकली याच्यात आपण. मुगाची डाळ आहे ना, मुगाच्या डाळीची आमटी, भात, वरण भात आणि सोया चिल्ली. काहीच टेस्टिंग प्लेट बघू शकता टेस्टिंगला. बोला.